सुंदर बोलणं बघा मला काय म्हणायचं आहे. अगं कंबर 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 आपण पण आपल्या जागेवर अगं कंबर 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 थोडीशी वाकव अगं कंबर 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 थोडीशी वाकव असे दोन पाय फाकव असे दोन पाय फाकव असे दोन पाय फाकव योग करून दाखव उत्तर बघा गाण्याचं उत्तर बघा प्रयत्न केला लिहायचा लक्ष असू द्या. अरे कंबर 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 अरे कंबर 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 मी वाकवली कंबर वाकव बोलला म्हणून अगं कंबर 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 मी वाकवली अगं वाकवली अगं वाकवली. असे दोन पाय फाकून असे दोन पाय फाकून हा दोन पाय फाकून असे दोन पाय फाकून हा तोंडावर पडला हा पाय फाकून हा तोंडावर पडला हा दोन पाय फाकून हा तोंडावर पडला हा दोन पाय फाकून हा तोंडावर पडला. कंबर 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 मी वाकवली अगं वाकवली अगं वाकवली अगं कंबर 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 मी वाकवून अगं वाकवून अगं वाकवून अगं दोन पाय फाकून हा दोन पाय फाकून हे दोन पाय फाकून हो पंचमजी तुम्ही दोन गाला हात देऊन बसून नाही हा दोन हे दोन पाय फाकून हा तोंडावर पडला नजर माझी फाकली आहे डोळ्यानं पाहिलं डोळ्यांनी पाहिल्यावर नजर माझी फाकली आहे नवीन बनवून आणत नाही खालीने ती माखली आहे ताळ्यामध्ये ती कशी जाईल सांग रोशन किल्ली याची झिंग्यावानी पुढून वाकली आहे किल्ली याची झिंग्यावानी पुढून वाकली आहे म्हणून असे दोन पाय फाकून असे दोन पाय फाकून असे दोन पाय फाकून हा तोंडावर पडला
शोकाचा 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 अरे शोकाचा 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 भारी हा शोकाचा शोकाचा अरे शोकाचा 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 भारी हा शोकाचा अग शोकाचा अग शोकाचा लय वाटून योगा करायचं शोकाचा 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 भारी हा शोकाचा अहो शोकाचा अहो शोकाचा मग हा मुक्का घेतोय ग हा मुक्का घेतोय ग हा मुक्का घेतोय ग बघा खालच्या भोकाचा हा मुक्का घेतोय ग माझा फेमस आयटम आपल्यासमोर लक्ष असावं सर्वांचं शिवरंजन ऐका मी बोलली भालू तर हा बोलतोय गधीपेक्षाही तुझा चेहरा डुकरीन म्हटलं कोई फर्क नहीं है। हाँ गद्दी को 4 पैर रहते हैं मुझे है क्या जी देखा है किसने 4 पैर नाही कसं कसं वाटत बाया वाकून चालतात येडं बोगाडं काय पण बोलते तुझमें कोई गधी और तुझमें कोई फर्क नहीं अभी देखो डुकरीन भी कहा डुकरीन दिसते हा बघा कोण दिसते वो भी 12 सिंग थी 12 सिंगल की डुकरी हाँ सिंगल के देख गिन रहे हैं क्या इकडे जब तबला नाही टाके तो लक्षात टारगेट है ना लक्षात तुझे देखकर हर एक भी कहता है तुझे देखकर हर एक भी कहता है भालू से तेरा रिश्ता पक्का खास लगता है भालू ने तुझे ही पूजा कर तेरा चेहरा राजू देख सुझा हुआ लगता है तेरा चेहरा सुझा लगता है कसा लागतो तुझा हुआ ए राजू आवाज कम हो जाए भैया आवाज थोड़ा बढ़ा दो थोड़ा बढ़ा दो 1 पॉइंट बढ़ा दो कुछ नहीं होगा स्पीकर नहीं उड़ेंगे टेंशन मत करे साहब है अपनी टेंशन मत लो बघा लक्ष असू द्या नवीन आयटम आहे माझा मुंबईमध्ये जुनाच आहे पण तुमच्याकडे पहिल्यांदा गात आहे ऐका चाटने का सुनहरा मौका मिलता है जब
चाटने का सुनहरा मौका मिलता है कंवल साहेब जब योगा करून दाखवलं कंवल साहेबांनी जब चाटने का सुनहरा मौका मिलता है तो ये बड़े चाव से चाटते हैं तो ये बड़े चाव से चाटते हैं कोई खड़े होके चाटते हैं तो कोई जमीन पर लेटते हुए चाटते हैं अजी चाटते हैं तो हर एक दूसरे को डांटते हैं लेकिन चाट कर ही मजा लुटते हैं ऐसा है ये भालू म्हटलं मला डुक्कर म्हटलं मी नाही म्हटले काही स्वतःवरून काहीच नाही बोलले बघा जंगलातला डुक्कर सोडला तरी खरसाच दिसेल खरंच रात्रीला सोडा एकदा म्हणून बघा लेकिन चाट कर ही मजा लुटते हैं इसलिए कहना चाहती हूँ क्या कधी तापत्या उन्हात चाटते हैं तो बड़े चाव से चाटते हैं हेलो चाटते हैं तो बड़े चाव से चाटते हैं तो एक दूसरे को डांटते हैं और चाट कर ही मजा लुटते हैं इसलिए कहना तू क्या कधी तापत्या उन्हात कसा खाई खाई येतोय रोज तापत्या उन्हात कसा खाई खाई येतोय रोज तापत्या उन्हात कसा खाई खाई येतोय रोज मधल्या फटीतला रोज मधल्या एक मिनिट रोज मधल्या फटीतला रोज मधल्या फटीतला आदरणीय कवी माननीय आमचे दादा काशीनाथजी म्हात्रे कोकणामध्ये बघा काय लिहितात जोर मागून लागली जोर
पाटीच्या मधून रस खाली तो घडतो दोन पाटीच्या मधून रस खाली तो घडतो थोडा बर्फ मारून ग्लास हातात घेतोय ग थोडा बर्फ मारून ग्लास हातात घेतोय थोडा बर्फ मारून ग्लास हातात घेतोय रोज मधल्या पाटीतला रस गटगट त्याच वेळेस कारण जास्त टाइमपास केला काही अर्थ नाही बोल वचन करून तेच ते बोलणं काही अर्थ या गोष्टीला काही अर्थ नाही म्हणून ऐका दुसरी माते लोकगीताची रोज उन्हाच्या भरात हॅलो रोज उन्हाच्या भरात रात्र याला ऊन दिसून का काय बोलायला आता असं मी असं केलं तर माझी चला असं रोज उन्हाच्या भरात भारी तहान लागते हो आणि मग रोज उन्हाच्या भरात भारी तहान लागते माझ्या चौदाला रसाने हॅलो माझ्या चौदाला रसाने याची तहान भागते हो, याची तहान भागते हो. रोज उन्हाच्या भरात भारी तहान लागते हो. माझ्या चौदाला रसाने याची तहान भागते हो. आणि मग आतमधलं अद्रक कसा चालू आतमधलं अद्रक कसा चावून खातय ग आतमधलं अद्रक कसा चावून खातय ग बघा माझ्या मायमावल्या बसल्याविषयी सांगतो दिवस उन्हाळ्याचे असतात उसाच्या गाळीवर आपण जातो लागली म्हणून जातो ना आपण जातो की थंड प्यायला जातो की नाही माझ्या मायमावल्या हो उत्तर द्या तुमच्यासाठी सांगत आहे विषय ऊन लागली आपल्याला तर आपला उसाची गाडी दिसली गन्नाचा ज्यूस जर दिसला तर आपण नक्कीच पितो की नाही क्या बात आहे आणि म्हणून तो विषय समोर ठेवत आहे लक्ष असावं कारण माझ्या मायमालांनी अर्थात अनर्थ करून घेऊ नये म्हणून रोज उन्हाच्या भरात भारी तहान लागते हो. माझ्या चौदाला रसाने याची तहान भागते हो. आतमधलं अद्रक
आणि लिंबाचा रस लिंबू पण अर्ध असं कापून टाकतो आपण. म्हणून आतमधला अद्रक कसं चावून खातोय ग, आतमधला अद्रक कसं चावून खातोय ग. रोज मधल्या पाटीतला रोज मधल्या पाटीतला असं गट गट पित रोज मधल्या आदरणीय कवी काशीनाथजी म्हात्रे बघा काय लिहितात. कधी उसाच्या रसात कधी उसाच्या रसात कधी लिंबू मी पिळते आणि मग अहो पहिल्याच घोटात अहो पहिल्याच घोटात हॅलो अहो पहिल्याच घोटात ज्यादा पढ़ाई चल रहा है पढ़ाई नहीं चढ़ाई होने वाली है अभी चढ़ाई होने वाली है। हम तो भाग के जाने वाले इधर से भागने वाले कवारी थोड़ी है भागने वाले थोड़ी है मालूम है आपको भी भागे की नहीं करके तुला उठू देणार नाही तांबडा फुटेपर्यंत म्हणून बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो स्वतःला शहाणा समजून स्वतः नटत असतो. अशा बोलच्या चांगल्या गायका माझ्या पुढे वागू नको कारण वैशाली किरणला पाहताच भल्या भल्यांना घाम पडत असतो. म्हणून कधी उसाच्या रसात कधी उसाच्या रसात अगं लिंबू मी पिळते पहिल्याच घोटात अहो पहिल्याच घोटात त्याची चावत काढते हो त्याची चावत काढते रस चौदार पिऊनी रस चौदार पिऊनी रस चौदार पिऊनी भारी आनंद होतोय ग रस चौदार पिऊनी भारी आनंद होतोय चौदार रस पिल्यावर आणि उन्हाचा ताप आणि थंड जर वाटलं किती बरं वाटतं मला ना. हो कवाचं बरं वाटतं ना. मस्त. तेच बोलतोय मी पण तेच बोलतोय ना बरं वाटतं म्हणून विचारतो तुम्हाला. रस चौदार पिऊनी रस चौदार पिऊनी भारी आनंद होतोय ग रस चौदार पिऊनी भारी आनंद होतोय ग. रोज मधल्या पाटीतला रोज मधल्या पाटीतला रस गट गट पितोय माझ्या धाण्याच्या उसाची माझ्या धाण्याच्या उसाची याला चटक लागली हो याची मागची पुढची ती हॅलो याची मागची पुढची ती याची मागची पुढची ती सारी हाऊस भागली हो आणि योगा लय मस्त केला पण आहे की नाही आवडलं तुम्हाला योगा ना लय भारी केला योगा. मला वाटतं रोज करते वाटते साहेब योगा चांगली प्रॅक्टिस असते मला योगाची कारण असा योगा कोणीच नाही केला आजपर्यंत कोणत्याच कवाला नाही केला पण यांनी लय भारी योगा केला कारण चांगली प्रॅक्टिस दिसते मला. रात्रभर फोनवर यायचं आहे चांगली प्रॅक्टिस चांगली गोष्ट आहे. माझ्या धाण्याच्या उसाची याला चटक लागली हो
2 पार्सल पण दे बरं, लई टेस्टी आहे रे रस. म्हणतो की नाही, गेलो गाडीवर बाई असेल गाडीवर, बाई 2 पार्सल द्या असं पण म्हणतो आपण. म्हणून कवी बघा काय लिहितात, खूप चांगली रचना कवीने केली. कधी थाई मी तर भरून या, कधी थाई मी तर भरून या, कधी थाई मी तर भरून या, बघा घरी हाणी येतोय ग, कधी थाई मी तर भरून या, घरी हाणी येतोय ग, कधी थाई मी तर भरून या, कधी थाई मी तर भरून या, बघा घरी हाणी येतोय ग. रोज मधल्या पाटीतला, रोज मधल्या पाटीतला रस गट गट पिते. रोज मधल्या पाटीतला रस गट गट पितो. आणि एक मुखडा आठवला मला बघा, उभं राहून राहून, उभं राहून राहून गेला भंगार होऊन. कारण योगा करायला खूप वेळा उभं राहिला म्हणून आठवलं ना थोडस. उभं राहून राहून गेला भंगार होऊन, उभं राहून राहून गेला भंगार होऊन, गेला भंगार होऊन. सारा गडून पडलाय रे, सारा गडून पडलाय रे, सारा गडून पडलाय रे, तुझं लेलं सडलाय रे. उभं राहून राहून, उभं राहून राहून गेला भंगार होऊन, उभं राहून राहून, उभं राहून राहून गेला भंगार होऊन. सारा गडूळ पडलाय, सारा गडूळ पडलाय, सारा गडूळ पडलाय. गडून दाखवून दाखवून जास्त सारा गडून पडलाय रंग, तुझं लेलड झाडलंय रे. सारा गडून पडलाय, सारा गडूण गर्दीत घुसला गडी फसला, गर्दीत घुसला गडी फसला, सालयाच्या टांगड्यावर. हो अभ्यास नाही झाला हो साहेब, जरा इकडे बघा. इकडे दाखवू का तुम्ही? सरकत नाही. हा, गर्दीत फसला गडी फसला, गर्दीत घुसला गडी फसला. हो सालयाच्या तांगड्यावर, सालयाच्या तांगड्यावर. पाय दिला या अंड्यावर, 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 पाय दिला या अंड्यावर. नहीं बहुत गुस्सा हो देखो सर पर चढ़ गया, बहुत गुस्सा हो देखो सर पर चढ़ गया, बहुत गुस्सा हो देखो सर पर चढ़ गया, बहुत गुस्सा हो देखो सर पर चढ़ गया. सारे लोगों को आज मालूम पड़ गया, सारे लोगों को आज मालूम पड़ गया, इस आगे का गन्ना पूरा सड़ 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 गया. सच कहती हूँ मैं, सच कहती हूँ मैं, सच कहती हूँ. क्या बताऊँ तुम्हें हुआ मालूम हमें क्या, अपने कमजोरी से डरने लगा, अपने कमजोरी से डरने लगा, अपने कमजोरी से डरने लगा.
गोली खाकर ये टाइट करने लगा, गोली खाकर ये टाइट करने लगा, गोली खाकर ये टाइट करने लगा, टाइट करने लगा। क्या बताऊं तुम्हें हुआ मालूम हमें अपने कमजोरी से